पंढरपूर आणि मंगळवेढा विधानसभेचं आता रिंगण आता खुलं झालं असून लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर सर्वत्र या विधानसभेसाठी नेमकं कोण इच्छुक असणार आहे किंवा कुणाला उमेदवारी दिली जाणार आहे या संदर्भाच्या चर्चांना मोठं उधाण आलंय. भारत भालके यांच्या निधनानंतर 3 वर्षांसाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बनलेले भाजपचे समाधान आवताडे यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यापासून विजय मिळवण्यापर्यंत आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. या जागेसाठी भाजपमधूनही काही जण इच्छुक असून अन्य पक्षांमधील इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत भारत भालके विजयी झाले. मात्र भालके यांचं आकस्मिक निधन झालं. या पोटनिवडणुकीत भाजपनं समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा विजय झाला. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी लाट असताना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपला यश मिळवण्यासाठी खूप जोर काढावे लागले. या काळात फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मोडून काढण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना भाजपत घेतलं. जिल्ह्यात भाजपाचा दबदबा वाढलेला होता. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चित्र उलटं फिरलं. सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा ज्या भाजपकडे होत्या त्या काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्या. या मतदारसंघातील विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना अवघा 3 वर्षांचा कालावधी मिळाला. सुरुवातीला परिचारक आवताडे हे एकत्र होते. मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर दोघांमध्ये मतभेद सुरू झाल्याची चर्चा ऐकायला मिळते.